गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 26 मार्च 2026 रामनवमी. सर्वोत्तम रामनवमीच्या सर्व माझ्या सहकारी मित्रपरिवारांना शुभेच्छा. आज 26 तारखेला आपण एक सेमिनार आयोजित केला होता. ज्या सेमिनारचं संपूर्ण माहिती मी याच्या आधी सुद्धा ग्रुपवर भरपूर वेळा टाकली होती आणि तो सेमिनारचा दिवस आजचा आहे. त्या सेमिनारमध्ये सर्वसाधारणतः कोणते विषय असतील, काय असतील याच्या सुद्धा बाबी मी सर्व ठिकाणी चर्चा केली होती आणि सर्व गोष्टी सांगितलेल्या पण आहेत. ओके. त्या सेमिनारमध्ये जो सिलेबस वगैरे असेल, ती जर कॉपी सापडली मला तर मी बघतो. मार्चच्या ग्रुपमध्ये असेल कदाचित. कारण शेअर करून भरपूर दिवस झाले. हा हीच आहे. हा एक बेसिक कोर्स सारखा सेमिनार आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूवर वर्क कसं करावं ती बाब बघणार आहोत. एक इंडिकेटर सेटिंग लावून घेणार आहोत. त्यानंतर बाय लिमिट सेल स्टॉप बाय स्टॉप याच्यावर आपण एक चर्चा करणार आहोत. आणि नंतर आपण 6 कॅन्डलचे पॅटर्न्स वर चर्चा करणार. त्यानंतर ITL ITH च्या जो सेटअप आहे जो मी आतापर्यंत शिकवलेला नाही, अशा सेटअपवर सुद्धा मी म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी आपण याच्यावर चर्चा करणार. नंतर जे इंडिकेटरची सेटिंग लावली त्याच्यावरती आपण काम करायचं बघणार. प्रीमियम ग्रुपवर काम कसं करायचं आणि ट्रेडिंग सायकोलॉजीवर कसं काम करायचं या बाबीवर एवढ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे. सेशन सर्वसाधारणतः 9 वाजता चालू होईल आणि 5 वाजेपर्यंत चालेल. त्याच्यामध्ये 12 ते 1 फक्त आपण लंच ब्रेक ठेवणार आहोत. आता हा 9 वाजता बरोबर सुरू होऊन जाईल. ओके. ज्यांना अजूनही प्रवेश घ्यायचा ते घेऊ शकतात. प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, जो ग्रुप आहे एप्रिल 2026चा, ज्याच्यामध्ये आपण मोफत काय करणार आहोत, इथं सर्वच्या सर्व सेटअप जे आहेत 1 महिन्याचे सेटअप मोफत त्यांना देणार आहोत, ज्यांचे ऍडमिशन होतील त्यांच्यासाठी. बॅच 7 वाल्यांसाठी ही लिंक अगोदर शेअर केलेली आहे. या या ग्रुपवर सुद्धा लिंक मी टाकून दिलेली आहे. तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ग्रुपवर तिथं येऊ शकता. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, हा संपर्क 8010 5010 19 वर संपर्क करायचा आहे आणि तिथं यायचं आहे. ओके. म्हणजे मी लिंक टाकून दिलेली आहे. लिंक वैयक्तिक सुद्धा अनेक जणांना तिथं पाहिजे तिथं शेअर झालेले आहे. आता इथं अलाउड आणि परमिशन नंतर आपण पुढे काय करणार आहोत त्याला ऍड करणार आहोत. आता जो काही सेटअप येतील आपले पुढले एप्रिल महिन्यामध्ये ते सेटअप सर्व NTTPS सेटअप असतील. म्हणजे जर कालचं जर आपण जर बघितलं येस्टरडे येस्टरडे आपण हे सेटअप दिले होते. मॉर्निंगला सुद्धा हा ट्रेड 1 दिला, हा ट्रेड 2 दिला होता आणि दोन्ही सेटअप आपले झाले. हा 200 पीप म्हणलोय मी, पण जवळजवळ 400 पीप पेक्षा जास्त झालाय आणि हा सुद्धा सेटअप भरपूर मोठा झालेला आहे बायचा. ओके. त्यानंतर अजून एक सेटअप मी हा टाकला होता. इथून जर तुम्ही जर व्यवस्थित त्याची लाईन पाहिली तर 80 86 SL लाईन आहेत. 90 95 हा एक झोन आहे. 46 0 03 हा त्याचा SL आहे. खाली हे सर्व टीपी आपण मॅपिंग केले होते. आणि जर मार्केट तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केलं तर मार्केटने संपूर्ण तो ट्रेड सेटअप उचलून बॉटम पर्यंत गेलेला आहे. विशेषतः कालचे जे झोन दिले होते आपण ते झोनचं जरी ऑब्झर्वेशन तुम्ही केलं, हे कालचे दिलेले झोन होते 25चे, जो फोटो जर मोठा केला तर मार्केटने हा जो 65चा झोन होता, 65 ते 83 84, हा झोनने मस्तपैकी वरून सेल दिलेला आहे. आता त्याची हाईट 46 0 03 पर्यंत आहे. लक्षात आलं, झोनचा हा कोअर भाग आहे. कोअर भाग आहे. त्यानंतर बॉटमला आल्यानंतर मार्केटने बरोबर 44 95, जे 78 ते 95 हा जो बाय झोन आहे, इथून मार्केट बरोबर बाय गेलेलं आहे. म्हणजे 44 78 ते 44 95 हा तुम्हाला खाली इथं बाय दिसेल बघा. आता मी झोन संपूर्ण डिलीट केले ते, पण हा जर बॉटम जर मार्क केला तुम्ही 86 ते हा पूर्णच्या पूर्ण बॉटम 95, म्हणजे तुम्हाला 44 86 ते 95 पासूनच बाय दिसते. आपला 44 78 पासून झोन होता इथपासून. ओके. एवढा कोअर झोन होता, जो झोन आपण मार्क करून दिला होता. काल मार्केटने बॉटमला येऊन बाय साईडला तिथून बरोबर व्यवस्थितरित्या पुशअप दिलेलं आहे. व्यवस्थितरित्या पुशअप दिलेलं आहे. हा झोनचं वर्किंग. ओके. किती पीप झालं? $48. सेलिंगचं जर बघितलं तर आपण 85 86 83 पासून झोन दिला होता, म्हणजे जवळजवळ 68 पासून तर वरती 86 पर्यंत 85 पर्यंत काय होता आपला सेल झोन होता. तुम्हाला मार्केट तिथून सेल झालेलं दिसून येईल. दुसरा मुद्दा, हे जे मॉर्निंगचं बाईंग झालेलं आहे, हा या झोनचा SL हा 46 0 03 पर्यंत होता. 46
3 का 4 पर्यंत हा एस एल होता बघा. इथपर्यंत मला वाटतं 3 पर्यंत होता. इथपर्यंत त्याचा एस एल होता बरोबर. एस एल पर्यंत तो झोन गेलेला नाही. म्हणजे मी जर तुम्ही इथं मार्किंग केले आणि वरती जर इथं बघितलं तर हा 4603 आहे. नंतर जर तुम्ही मग इथं पण मी एस एल 4603 दिलाय आणि विशेषतः जर तुम्ही त्या ग्रुपवर एक कॉल जर बघितला त्या कॉलचा एस एल सुद्धा मी 4603 टाकलेला असला पाहिजे. 15 एक मिनिट 97 एस एल 4615 केलेला मी इथं. पण 4603 4च्या आसपास त्याचा एस एल होता. ओके. तर या ज्या बाबी आहेत झोन आणि झोनचं वर्किंग हे सुद्धा आपण आज बघूयात. आजचे जर झोन सांगायचं झालं तर आजचे झोन आपण थोडक्यात चर्चा करू आणि लगेच त्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात करू. मार्केटचं एकंदरीत सेंटिमेंट बघता जर मार्केटने डीप जर दिला तर तो डीप हा बीपीआर पर्यंत देऊ शकतो. बीपीआर एक आहे. वरती व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे. ओके. मार्क करून घेऊयात. बीपीआर व्हॉल्यूम इम्बॅलन्स बॉटमला मिटिगेशन ब्लॉक झालाय जवळजवळ म्हणजे बॉटमचा ट्रेड ऍक्टिव्ह पण झालाय. इथं काय आहे ओके. ओके या ठिकाणी एक झोन मार्क करूयात आपण. हा एक बाय झोन आहे. ओके ठीक आहे. हा एक बाय झोन आहे. वरती H4च्या ॲज पर लिक्विडिटी आपण डायरेक्ट H4ची ऑर्डर ब्लॉकच फक्त टार्गेट करू. ओके. H4ची ऑर्डर ब्लॉक टार्गेट करू. ही जर ऑर्डर ब्लॉक ब्रेक झाली तर मग थांबून जायचं आहे. ओके. थांबून जायचं आहे. एफ होताच एफ ब्रेक झालेला आहे. इथं झोनची सुरुवात 4432 पासून 4405 4405 ते 4432. ओके. एक सापडा बॉटमचा टॉपचा हा मिडल पॉइंट आहे बघा 4575. ओके. बदल होईल त्याच्यात अजून आपण त्याला अजून मार्किंग करूयात शार्प करायचा प्रयत्न करूयात. मध्ये लिक्विडिटी नाही. वरच्या भागामध्ये जी लिक्विडिटी आहे आता वरचा जो सेल झोन आहे तो काल मी दिलेला आहे. तो काय परत परत मी मार्क करत नाही. ओके. वरती जो सेल झोन आहे इथं जर बघितलं तुम्ही फोटोमध्ये तर या फोटोमध्ये इथं सेल झोन वरती टाकलेला आहे. किती आहे 4645 ते 4660. म्हणजे हा सेल झोन आपण आता गृहीत धरायचा वरला. ओके. त्याच्यावर प्रत्येक वेळेस आपण सेल झोन मार्क करत गेलो तर ते अजून संख्या वाढत जाईल त्याची. बाकी काही होणार नाही. हा ॲक्युरेटच आहे याचा काही विषयच नाही. हा अतिशय स्ट्रॉंग आहे. ओके. हा अतिशय स्ट्रॉंग आहे याचा काही प्रश्न नाही. मिटिगेशन ब्लॉक मधून मार्केटवरती लोटल्या जाते सध्या. ओके. ओके. इथं OPFPGचा हा सेल झोन उडालाय. आपण असं केलं तर याला फक्त ओके. सरळ सरळ हा एक स्टॉप लॉस ठेवा. हा एक स्टॉप लॉस राहू द्या. किती 4603च राहू द्या आणि इथून 60 साधारणतः 4565 पासूनच 65 गृहीत धरू आपण याला. 65 ते 4575 हा एक सेल झोन मार्केटचा आहे. ज्याची सुरुवात 60 पासूनच होते. पण हा एक सेल झोन आहे आणि इथून 3 कॅन्डल स्विंग बनल्यानंतर तुम्ही सेल घ्यायचा आहे. आणि 460332 हा त्याचा काय एस एल आहे. बॉटमला हा एक बाय झोन आहे. ह्या दोनवरच आज काम करायला हरकत नाही. इथून तुम्हाला एक बाय मिळणार आहे बॉटम पासून. इथून बाय मिळाला की बिंदासपणे इथं ट्रेड घ्यायचा. वरून इथून सेल मिळाला की इथून काय करायचं सेल घ्यायचा. हे दोनच झोन मी आज ठेवतोय. बाकीचे काही सेटअप बनणार आहेत ते सेटअप मी डायरेक्ट काय करतो ग्रुपवर टाकून देतोय. जसे काल टाकले होते तसे. 26/03/2026 वार आहे गुरुवार. गुरुवार. हा जो सेटअप आहे ह्या दोन झोन फक्त मी काय करतोय इथं शेअर करतोय. बाकी त्याच्यात एंटर होतोय मार्केट. पण मार्केट एकदा इथून सेल देईल असं मला जाणवत आहे. ओके ठीक आहे.
सेशन जर ऑन केलं मी तर सेशन मध्ये न्यूयॉर्क वरती इथं शिल्लक आहे 80च्या आसपास. इथं एशिया शिल्लक आहे आणि एशिया ब्रेक झाल्यानंतर कसल्याही कंडिशन मध्ये थांबायचं नाही. म्हणजे 4303 ब्रेक झालं की कसल्याही कंडिशन मध्ये सेल मध्ये थांबायचं नाही. ओके. बॉटमला ब्रेक झालं तर काय हरकत नाही, बघूयात. पण बॉटमला ब्रेक होण्या अगोदर आपल्याला इथं ट्रेड मिळेल. म्हणजे मार्केटने समजा आता मार्केट इथून सेल होतंय, समजा इथून या भागातून सेल व्हावं अशी अपेक्षा आहे आणि इथून बाय व्हावं अशी अपेक्षा आहे. लक्षात आलं? असं सध्या एक ट्रायंग्युलर डायगोनल स्थिती दिसते मला. हा स्टॉप लॉस आहे, ट्रेडिंग लिमिट पण आहे, तो क्रॉस झाल्यानंतर थांबून जायचं आहे. बाकी ज्यांना कुणाला आजच्या सेमिनारसाठी जॉईन व्हायचंय ते बिंदासपणे 80 10 50 10 19 वर येऊ शकता. 80 10 50 10 19 वर कॉल करून येऊ शकता बिंदास, नो प्रॉब्लेम. ओके, चलो गुड लक, थँक यू.